नाही, पण तुम्ही सुरुवात केली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाही तुम्हाला? नाही, जी चर्चाच झाली नाही ती चर्चा कशी पोचते मला कळत नाही. बरं, अशी चर्चाच झाली नाही. जी चर्चाच झाली नाही त्याच्यामध्ये फक्त हीच मी सांगितलं ना, ही चर्चा झाली की बघा जर असं कोणी केलं असेल, घेतले असतील, आम्ही घेतले असतील, त्यांनी घेतले असतील, त्याचं थांबलं पाहिजे. आणि सगळ्यात मी महत्त्वाचा मुद्दा जो सांगतोय ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब हयात असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा प्रमोद महाजन साहेब असतील, यांनी जी शिवसेनेची युती केलेली होती ती तशीच टिकावी अशा भूमिकेतनं एकनाथ शिंदे साहेबांनी तो उठाव केला होता. आणि म्हणून आमच्या सगळ्याच पक्षाच्या लोकांची जबाबदारी आहे की ती युती टिकवली पाहिजे. पण घडतंय ना असं वारंवार की तुमच्या पक्षातली लोकं घेतली जातात. म्हणजे एवढं सगळं झालं, नाराजी नाट्य झालं, म्हणजे आता शिंदेसाहेब दिल्लीला का गेले त्याच्यापर्यंत येतोच मी परत. पण तरीसुद्धा त्याच्यानंतरसुद्धा आटपाडीमध्ये तुमच्या शिवसेनेतले कार्यकर्ते घेतले गेले. नाही, ती माहिती आम्ही काढली. काय होतंय की युबीटीकडनं येणारे कार्यकर्ते आणि आमच्याकडनं जाणारे कार्यकर्ते हे एका पाईपलाईनमध्ये असल्यासारखं दाखवलं जातं आहे. पण कालचा जो प्रकार झाला तो तिथले जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी नेतृत्वाला मिसगाईड करून तो प्रवेश करून घेतला होता. अच्छा. माझं देखील या संदर्भात चर्चा झाली. तर माझी देखील अशा सगळ्या आमदारांना विनंती आहे की आपल्या वागण्यामुळं आपल्या बोलण्यामुळं नेतृत्वामध्ये वाद निर्माण होणार नाही ही दक्षता घेतली गेली पाहिजे. म्हणजे गोपीचंद पडळकरांनी पक्षाला मिसगाईड केलं असं तुम्ही म्हणता? 100% केलं असेल. कारण आमदार म्हणून ते आधी पहिली गोष्ट ते आमदार कुठचे आहेत? जतचे आहेत. ते कुठं कामकाज करतात जास्त? तर आमचे सुहास भैया बाबर जे आहेत, जे स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेले आहेत, युती म्हणून निवडून आलेले आहेत. आणि ती व्यक्ती जर आपण बघितली तर स्वतः कोणाच्या अंगावरती जात नाही आणि त्याचा पिंडच नाही. तर अशा व्यक्तीला ज्यावेळी त्रास होतो त्यावेळी कुठेतरी आमच्यासारखे हर्ट होतात ना, किंवा शिंदेसाहेब हर्ट होतात. त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वानं सांगितलेलं किती ऐकायचं हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे.